नाही, तिथून जायला मोदी आणि शहाजींना जंतर मंतरपर्यंत जायला धर्मेंद्र प्रसादला आणि केंद्रातल्या मंत्र्यांना जायसाठी स्पेशल गाडी पाठवायची होती का? 20 दिवस तिथे उपोषणाला बसले होते, 20 दिवस प्रोटेस्ट करत होते, त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली नाही आणि 20 दिवस तुम्ही गेला नाही. ज्यावेळेस ते उपोषणाला बसलेत वांगचू, आणि ते वांगचू उपोषणाला बसल्यानंतर तुम्हाला त्याचं उपोषण सोडण्याचा तुमचा दम नव्हता किंवा ते मार्ग काढण्यासाठी तुम्हाला त्यावेळी वेळ नव्हता आणि तुम्ही दुसऱ्यावर ताशेरे ओढताय. जे तुम्ही आंदोलन पेटवलं आहे रांचीचा, ते ABVPचे लोक होते, पश्चिम बंगालमधून लोक आणलेत, विद्यार्थी आणलेत, ज्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, आणि ते आंदोलन मोठं करून या आंदोलनाला दाबण्यासाठी ते पर्याय उभं करण्याचं काम केलं आहे. अरे तुम्हाला थोडी तरी लाज असती तर विद्यार्थ्यांच्या अशा भावनाशी खेळला नसतात. हे भावनाशी खेळणं आहे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आहे, आणि हे काम सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडून होत आहे, त्यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. आशिष शेलार म्हणतात की काँग्रेस नेते राहुल गांधींनी या सगळ्यामधनं पळ काढलं. असं आहे, त्यांना ते सध्या अमित शहाजी म्हणतात त्यांच्या इशाऱ्यावर चालतात. ते तिकडून कान ठेवून एक कान, अमित शहा काय बोलतात त्याच्याकडे त्यांचं कान असते. सध्या देवेंद्रजीकडे त्यांचं कान नाही आहे, त्यामुळे तिथून काय ऐकू आलं तेवढंच ते बोलतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की पळ काढणं, अरे पळ काढण्यापेक्षा तुम्ही पार्लमेंट सुरू असताना तुमच्या प्राईम मिनिस्टरला, तुमच्या होम मिनिस्टरला 15 दिवसामध्ये हाऊसमध्ये येण्याचं धाडस नाही. पळ कोणी काढलं? आशिषजी, कोण पळ काढतोय? तिथे पार्लमेंटच्या फ्लोअरवर येऊन तुम्हाला बोलण्याचं तुमचं धाडस होत नाही. यावरून तुम्ही कुणाला उत्तर मागताय आणि कुणाला पळ काढतं म्हणताय, याचं उत्तर या देशातील जनता बघून देईल. आशिष शेलार असं देखील म्हणतात की राहुल गांधींना आम्ही झारखंडचे तिकीट काढून देतो, त्यांनी तिथं जावं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न तिथे ऐकावे. नाही, आता तेच म्हटलं ना मी, यांना तिथे 20 दिवसाच्या आंदोलनासाठी यांना काय कोणती गाडी पाठवायला पाहिजे होती? काय गेले नाहीत प्राईम मिनिस्टर? जवळच्या जवळ आंदोलन होतं तर का गेले नाहीत होम मिनिस्टर? का गेले नाहीत ते धर्मेंद्र प्रधान? का गेले नाहीत त्यांचा केंद्रातला मंत्री 20 दिवसाच्या आंदोलनामध्ये? का त्यांच्यावर ही पाळी आली? त्यावेळेस तुम्ही झोपला होतात काय? तुमचे डोळे बंद होते काय? तुमचे तोंड शिवले होते काय? मग ह्यांना का नाही आशिष शेलारांना वाटलं की आपण तिथपर्यंत गेलं पाहिजेत? त्यांना तर फुकटच तिकीट मिळालं होतं विमानाचं, कारण रिएम्बर्समेंट मिळते आमदार म्हणून, मंत्री म्हणून, त्यांना पैसे लागले नसते. मग का नाही गेले ते? म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बोलत नाही मी. धन्यवाद. धन्यवाद.